कॉलेजचा दुसरा दिवस आणि पहिलं प्रॅक्टिकल अशा ठिकाणी वेळेला असं कधी वाटलंच नव्हतं. कॉलेज जायला तयार होऊन स्टँडवर आलतो तेवढा तिकडे जुनेद भेटला बघा. भाऊ कसा चाललेला कामाला होता. मग तेवढा तिकडे मुजमिल पण आला. त्या गाडीपासून चालू कॉलेजकडे पण जाताना वाटत मोहायनी भेटलीत बघा. मग तिथं हातण्यात आलोय तेवढा तिकडनं आयनला पण बसवला गाडी आणि गाडी लावली बरोबर कॉलेजच्या दिशेने. आता म्हटलं कॉलेजमध्ये तर आले, आता वेळ करा नको, जावा डायरेक्ट प्रॅक्टिकलच्या ठिकाणी. मग आपल्या अगोदर हे सगळेजण येऊन बसले बघा निवांत मोबाईल बघा, कारण की प्रॅक्टिकल सुरू व्हायला अजून उशीर होता. मग पहिला तर प्रॅक्टिकल करायला सुरुवात केली. मग कॉलेज मधलं जसं प्रॅक्टिकल करून झालं तसं म्हणजे सरांनी आपल्याला हायवे पैसे जाऊन एक प्रॅक्टिकल करायचं आहे. मग इथं बाहेर आल्यावर तर पहिला सरांनी सगळी माहिती सांगितली की नेमकं प्रॅक्टिकल कसं करायचं आहे ते. आता प्रॅक्टिकल करायचं होतं ते म्हणजे काय, आपल्याला जवळ 5 मिनिटाचा टायमर लावायचा होता आणि कोल्हापूर ते सांगली या मार्गावरून किती वाहने जातात ते फक्त मेजर करायचं होतं. आणि त्यानंतर पहिलं 5 मिनिटं झालं की पुढच्या 5 मिनिटाला सांगली ते कोल्हापूर या रूटला किती वाहनं जातात एवढं आपल्याला मेजर करायचं होतं. जवळपास 10 ते 15 मिनिटाचं प्रॅक्टिकल होतं. मग तिथं प्रॅक्टिकल झाल्यावर आपण अजून बसलो निवांतले आपण आणि आमचं ट्रेनिंग संपली आणि आता चालू झाली परत कॉलेज. आणि त्यात आता आपलं 3rd इयर आहे, त्यामुळे जरा व्हिडिओ पुढे मागवतील, जरा तुम्ही पण समजून घ्या. रिपोर्टमध्ये आपण विकून काय काय केलं ते लिहायचं. आणि दिवसभर पूर्णपणे सगळं आपलं लेक्चर करून झाल्यावर म्हटलं आता जायचं घराकडे. पण आपल्या संग 2 जोडीदार होती, त्यांचं तर अजून प्रॅक्टिकल सुटायचं होतं. तेवढा तिकडे आपल्याला आब्या पण भेटला, तसंच विन्या, संध्या आणि आर्या काय आपल्या वर्गातच आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल. आणि आपल्याला बऱ्यापैकी सगळेच मित्र भेटल्यात, फक्त व्हिडिओ मध्ये काहीच राहिलंय. आणि मित्रांनी भेटूच तर ही येऊन थांबलेत बाहेर. मग तेवढा त्यांचं इकडे फोटोशूट चालू होतं आणि फोटोशूट जसं झालं तसं आपण म्हटलं जायचं घराकडे. आता 500 फॉलोअर्स तर कम्प्लीट झाल्यात, आता लवकरच 1000 करूया की. मग करा की लवकरात लवकर फॉलो.